म्हणजे तुम्ही बऱ्याच वेगळ्या डिव्हिजन्समध्ये काम केलं, कारण तुम्ही सेल्स पण केलंय, रिक्रुटमेंट पण केलंय आणि अजून काय म्हणालात तुम्ही, HR ऑपरेशन्स, बऱ्याच ह्याच्यात तुम्ही वेगळ्या ह्याच्यात काम केलं. हो, म्हणजे मला वाटतं मी माझं इंजिनिअरिंग क्षेत्र सोडून बाकी सगळीकडे काम केलेलं आहे. हा, मी तेच, कारण का खूप ह्याच्यात तुम्ही काम केलंय. आणि मग त्याच्यानंतर क्रिश हिल्स मध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं काम चालू केलं. मग हे आता तुम्ही एवढा तुमचा कॉर्पोरेटचा अनुभव आहे, तुम्ही जेव्हा ब्रेक घेतलात तुमच्या मुलीसाठी, तर त्यानंतर पण तुम्ही जॉबच केलात. म्हणजे असं नाही की स्वतःचा काही बिझनेस काय करूया तर बिझनेस करूया असं पण नव्हतं, जॉब केलात. मग बिझनेसमध्ये याचं काय रिझन झालं? सो मला कम्प्लिटली 20 वर्षांचा कॉर्पोरेट एक्सपिरियन्स आहे. जसं तुम्ही म्हणालात वेगवेगळ्या क्षेत्रात मी काम केलेलं आहे. आणि राईट क्वेश्चन की तेव्हा मी तेवढी प्रिपेअर्ड नव्हते, किंवा असं म्हणाल की तेव्हा काय करावं हेही सुचत नव्हतं. सो जर तुम्ही जॉबच्या बॅकग्राऊंडमधून आलात ना, तर तुम्ही तिकडेच वळता ऑटोमॅटिकली. म्हणून मी तशीच वळले तिकडे. पण जेव्हा एव्हिएशनमध्ये काम करत होते ना, खूप स्ट्रेसफुल जॉब होता तो. अच्छा. हां, जेवढा तसा तो ग्लॅमरस वाटतो, आहेच ग्लॅमरस, कारण तुम्ही इंटरनॅशनल पायलटशी बोलताय वगैरे आणि खूप वेगळा एक्सपोजर आणि एक्सपिरियन्स तो होता. पण यू हॅव टू बी ऑन कॉल ऑल द टाईम. ओके. सो इट वॉज अ हायली स्ट्रेस्ड जॉब. आणि जरी तुम्ही सुट्टीवर असलात तरी पण यू हॅव टू बी अवेलेबल ऑन द कॉल. ते सगळं होतं. आणि कधी कधी इंटरनॅशनल टायमिंग्स असतात. इफ द पायलट इज फ्लाईंग समवेअर आणि इफ ही कॉल्स, तर तुम्हाला तो कॉल घ्यावा लागतो. तर तसं असं सगळ्या गोष्टी होत्या. आणि जेव्हा प्रॉक्टर सोडायचं होतं, म्हणजे एक विचार आला, मी जवळजवळ 1 वर्ष नोटीस पिरियड सर्व केला. अच्छा, एवढा मोठा? हां, कारण आमच्या क्षेत्रात ना लोकच नाही, अवेलेबल नव्हते कोणी. आणि 9-10 वर्षांचा एक्सपिरियन्स होता. तर सहजासहजी सोडलंही जात नाही आणि समोरचा आपल्याला सोडूही देत नाही, कारण एवढा एक्सपिरियन्स असतो. पण आता हा जॉब सोडण्याचा डिसिजन घेण्यामागचा रिझन असा होता की मला एक गोष्ट रिअलाईज झाली, जेव्हा मी नोकरीमध्ये पण सेल्समध्ये होते आणि एव्हिएशनमध्ये मी HR आणि ऑपरेशन्समध्ये होते, पण प्रेशर आणि स्ट्रेस रिमेन्स द सेम. ओके. द डिग्रीज विल चेंज, राईट, पण तो एक्झिस्ट करतो. जर आपण सेल्सवाल्यांचं बघितलं, त्यांना मंथ ऑन मंथ सेल असतं. मग 2च गोष्टी होतात, एक तर तुम्ही अचीव कराल किंवा नाही करणार. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला 10 लाखाचा टार्गेट आहे दिस मंथ, आणि जर तुम्ही 9,75,000 अचीव केले, यू विल नॉट बी कन्सिडर्ड दॅट यू हॅव अचीव्ड द टार्गेट. अच्छा, म्हणजे तुम्ही एवढा बिझनेस करून पण तो 25,000साठी तुमचा नाहीच झाला ना टार्गेट. कारण तुम्हाला ती 10 लाखाचं बेंचमार्क अटेंड करणंच आहे. तर मग तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळेल, तर मग तुम्हाला जे काही पर्क्स असतात ते मिळतात. पण तुम्ही ते नाही केलं तर यू डोंट क्वालिफाय फॉर दॅट. एवढी 95% केलेली मेहनत पूर्ण झिरो होऊन जाते, गेली. मग त्यावेळेस काय होतं, तुमच्या मनात काय चालतं, अरे यार मी तर एवढी मेहनत केली ना, फक्त थोड्यासाठी राहिलं. सो द एम्प्लॉई इज नॉट हॅपी, ही इज फ्रस्ट्रेटेड, ही इज ॲजिटेटेड, ही इज डिमोटिवेटेड, लॉट ऑफ नेगेटिव्ह इमोशन्स गो ऑन. पण काही करू शकतो का तो? काही नाही करू शकत. परत नेक्स्ट मंथ आला की नेक्स्ट मंथचा टार्गेट असतो. सो तुम्हाला मग डबल मेहनत करायची असते. जर तुम्हाला क्वार्टरली, हाफ इयरली टार्गेट अचीव करायचं असतं. सो कुठेतरी आहे ना, सगळ्यांनाच मेंटल प्रेशर आहे, स्ट्रेस पण खूप आहे. जर आत्ता आपण बघितलं, दुसरी अजून एक गोष्ट प्रामुख्याने मी नोटीस केली की पहिले फक्त सेल्सवाल्यांना टार्गेट असायचे, आता प्रत्येक डिपार्टमेंट. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडलाय. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.